जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रश्नाचे उत्तर भेटले. ज्ञान नुसते डोक्यात ठेवून आणि श्लोक नुसते पाठ करून काय उपयोग आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शंकरचा खूप प्रयत्न चालू असायचा, पण त्याला यश काही भेटत नव्हते. यामुळे तो खूप निराश होता. एका संध्याकाळी तो आश्रमातून त्याच्या खोलीत परतला. मन काही लागत नव्हते, म्हणून तो बाहेर वाऱ्याला शांत बसला होता. आज त्याला त्याच्या शिवनाथ बाबांची खूप आठवण येत होती. त्याला माहीत होते की शिवनाथ बाबा असते तर हा प्रश्न त्यांनी लगेच सोडवला असता, पण ते आज शंकरच्या जवळ नव्हते. मग शिवनाथ बाबांची आठवण काढून शिवनाथ बाबांनी आपल्याला काय काय शिकवले ते सगळं शंकर आठवू लागला. त्याला शिवनाथ बाबांनी सांगितलेले एक एक वाक्य आठवू लागले आणि त्यातच या प्रश्नाचे उत्तर शंकरला भेटले. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. शंकर स्वतःवरती हसू लागला. त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या प्रश्नातच होते की ज्ञान नुसते डोक्यात ठेवून श्लोक नुसते पाठ करून काय उपयोग आहे? त्यांचा उपयोग आपल्या आयुष्यात केला पाहिजे, कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आज प्रश्नाचे उत्तर भेटले आणि शंकरचे मन शांत झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपण जे जे शिकलो ते सर्व आपल्या स्वतःवरती प्रयोग करायचे ठरवले. आपल्या देहमानाकडे आता तो वेगळ्या दृष्टीने बघू लागला आणि विचारही वेगळ्या रीतीने करू लागला. आता तो देहाच्या सर्व प्रक्रिया अलिप्तपणे पाहू लागला. चालतानाही तो विचार करायचा की मी तर या देहाच्या पालखीत बसून आहे. हे पाय मला माझ्या आदेशाप्रमाणे घेऊन जात आहेत. पोटाला भूक लागली आहे आणि ते अन्न मागत आहे. राग, द्वेष, आनंद, सुख हे सगळे फक्त मनाच्या समुद्रात उठणाऱ्या लाटा आहेत. मी काठावरती बसून फक्त यांची गंमत बघत आहे. ग्रहण केलेले ज्ञान आणि पाठ केलेले श्लोक ते शिकत नव्हता, तर त्यांना जगूही लागला होता. बघता बघता भगवद्गीता, अष्टावक्र गीता, नारद भक्ती सूत्र, पतंजली योग सूत्र आणि इतर उपनिषद हा सगळा अभ्यास शंकरने सहजपणे ग्रहण केला. आनंद स्वामीही शंकरवरती खूप खुश होते. बघता बघता वर्षामागून वर्ष उलटली. शंकर आता मुलगा राहिला नव्हता. डोक्यावरती दाट केस, केसांसारखेच आता दाट दाढी आणि मिशाही आल्या होत्या. त्याच्या मोठ्या कपाळावरती त्याच्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचे तेज दिसून येत होते. आनंद स्वामींच्या आश्रमातलाही काळ संपला होता. आता शंकर एकांतात राहून स्वतःच्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचे चिंतन करत होता. त्याने आपली ध्यान साधना सुरू ठेवली होती आणि आता शिवनाथ बाबाही अधूनमधून शंकरच्या भेटीला येऊ लागले. एके दिवशी शिवनाथ बाबा ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग गात होते. शंकरने त्या अभंगाचा अर्थ विचारला आणि बाबांनी त्या अभंगाचा अर्थही सांगितला. शंकरने माऊलींबद्दल आणखीन विचारले. हे पाहून शिवनाथ बाबांच्या चेहऱ्यावरती हसू आले. त्यांनाही ठाऊक होते की सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे. आता हा बाळ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे वळायचे लक्षणं दिसत आहेत. शंकरने काही नाही बोलले, पण बाबांना सगळे समजले होते. आता शंकर आणि ज्ञानेश्वरी या बाबतीत एक छोटीशी कथा पुढील भागामध्ये आपण बघूयात. तोपर्यंत जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।